महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांची प्रार्थना. शिक्षकांच्या मागण्यांच्या परिपाठास राज्यातील हजारो शिक्षकांची उपस्थिती. प्रतिनिधी. राज्यभरात केवळ शिक्षकांना टार्गेट करून टीईटी सत्तेमुळे सर्व शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करून टीईटी सक्ती मागे घ्यावी. याचबरोबर नवीन अन्यायकारक संच मान्यता धोरण यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होऊन मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 20,000च्या वर शिक्षकांची पदे कमी होऊन सरकारी शाळा बंद होण्याच्या धोक्याची घंटा असल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर राज्यभर विविध ठिकाणी मोर्चा, धरणे, आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांचे शिक्षकांच्या मागण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी 3 तास धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांचे शिक्षकांच्या मागण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी 3 तास धरणे आंदोलन व प्रार्थना करून मागण्यांचा परिपाठ वाचण्यात आला व माननीय मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देऊन साकडे घातले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शिक्षकांच्या समस्येवर तोडगा काढावा यासाठी आदर्श शिक्षक समितीच्या वतीने संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य शिक्षक नेते अंकुश काळे, माधव लातुरे, दीपा देशपांडे, के.सी. गाडेकर, नितीन कोळी यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पा. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर परिपाठ घेण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीनगर, रायगड, सोलापूर, बुलढाणा, धाराशिव, नाशिक, सोलापूर, परभणी, बीड, जालना, पुणे, रत्नागिरी, गडचिरोली, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सातारा सह राज्यभरातून हजारो शिक्षक बंधू भगिनी यांनी दिवसभरात परिपाठाला सहभाग नोंदवला. परिपाठ प्रसंगी टीईटी संच मान्यता GR रद्द करावा, जुनी पेन्शन लागू करा, वसती शाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरा, माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवा, राज्यभर रखडलेली विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांची पदोन्नती करण्यासाठी जिल्हा परिषदेला आदेश देण्यात यावे. सदोष बदली प्रक्रियामध्ये राज्यभर झालेली बोगसगिरी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार यांची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. शिक्षक व मुख्याध्यापक यांची विविध ॲपद्वारे व इतर ऑनलाईनची सर्व कामे बंद करावी. शिक्षकांना मुलांना शाळेत टिकून शिकू द्या. बिल AO सह व इतर सर्व अशैक्षणिक कामे बंद करा. अशा विविध मागण्यांसाठी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. मुंबई येथे परिपाठला सर्व राज्य विभाग, जिल्हा तालुका पदाधिकारी तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि महिला आघाडी प्रमुखा दीपा देशपांडे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका महिला पदाधिकारी, शिक्षिका व शिक्षक बंधू उपस्थित होते. परभणीतून जिल्हा अध्यक्ष संदीप गिरी, जिल्हा सरचिटणीस दत्तराव पोले, जिल्हा नेते केशवराव घुगे, जिल्हा सरचिटणीस दत्तराव पोले, जिल्हा नेते केशवराव घुगे, राज्य कार्यालयीन चिटणीस रामकिशन लटपटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री माणिक नागरगोजे, श्री तुकाराम मुंडे, दत्तात्रेय पर्वत यांच्यासह शेकडो शिक्षक बंधू भगिनी यांची व महाराष्ट्रातून राज्य विभाग, विविध जिल्ह्यातील व तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती. परिपाठातील या मागण्यांसाठी शासन पुढे काय भूमिका घेणार, कोणत्या मागण्या सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क, मुंबई. त्यांना हे लागू होत नाहीये का? तुम्हाला काय वाटत? नेते तर अंगुठा छाप असतात, मग त्यांना नाही का परीक्षा लागू होत? आमचं पण तेच म्हणणं आहे की नेत्याला लागू झालं पाहिजे. क्लास 1, क्लास 2 सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत, MBBS डॉक्टर असो, इंजिनियर असो, शिक्षण अधिकाऱ्यांचं किती शिक्षण झालं तुम्हाला काय माहिती आहे का? ते क्वालिफाईड असतात, मात्र तोच अभ्यास आता ती परीक्षा देऊ शकत नाहीत. आता आमचा शिक्षक हा परीक्षा देऊ शकतो, मात्र ते अभ्यास करणं आणि तेव्हा जी मनस्थिती असते अभ्यासाची, आता अनुभव शिक्षक आहे,
अनुभवाकडे पण नेऊ शकतो विद्यार्थ्यांना, जे पाहिजे ते देऊ शकतो याच्याकडे. पण सगळ्या भागामधल्या शिक्षकांना हे लागू केलं का, की मुंबई मधला पण आणि गावामधला पण, का कुठला असा प्रभाग निश्चित केलाय? नाही, सीईटी परीक्षा सगळ्यांसाठी लागू आहे, कंपल्सरी सगळ्यांसाठी केलं. आता इथे कोर्टाचा मुंबईचे निर्णय काही आहे. शिक्षक आहेत का आपल्यासोबत? मुंबईचे काही शिक्षक आहेत हो, का? मुंबईतले आहेत, आमच्या राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून शिक्षक बंधू भगिनी आमच्या आलेले आहेत. आणि हा निर्णय सर्वांसाठीच आहे, अत्यंत चुकीचा निर्णय आहे. त्याचबरोबर संच मान्यता आहे, अशा मागण्या तर आमच्या भरपूर आहेत. आणि गुरुजींना शाळेवर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकू देत नाहीत. दिवसभर गुरुजींना, मुख्याध्यापकाला, सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईनची कामं आहेत. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत, त्याच्यामध्ये 50-50, 60-60 मुद्द्याची माहिती त्यांना भरावी लागते. आणि वर्गावर जाऊन जे शिकवायचे विद्यार्थ्यांना ते तसंच राहून जातं. आणि बऱ्याचशा मागण्या आमच्या अशा आहेत, संस्थेच्या लोकांना सर्व शिक्षक असतात, प्रत्येक पिरियड वाईज शिक्षक असतात, त्यांना तासिक वाईज शिक्षक असतात. आणि आमच्या शाळेवर सर्व शिक्षक सर्वच विषयांना एकच गुरुजीचा असतो. इथं गुरुजींची संख्या कमी आहे, व्यवस्थापनाची संख्या कमी आहे, भौतिक सुविधा नाहीत, आणि इथं गुणवत्ता तर त्यांच्या बरोबर पाहिजे म्हणतात. अशा अनेक अडचणी आहेत. तर शिक्षक बंधू भगिनींच्या आमच्या खूप मागण्या आहेत. त्या मागण्यापैकी महत्वाचा विषय आमचा टीईटी रद्द करणे आणि संच मान्यताचा जो जाचक निर्णय आहे, ज्यामुळे की अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत, तो निर्णय थांबवा अशा प्रमुख आमच्या. आणि शिक्षकाने 3 वर्गाचे सुमारे 21 विषय त्या विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, हा प्रश्न आहे. आणि म्हणून संच मान्यतेचा शासन निर्णय सुद्धा जो अन्यायकारक झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे. टीईटीची परीक्षा ही रद्द झाली पाहिजे. मुख्यालयी राहण्याबाबतच्या ज्या जाणीवपूर्वक अटी गेल्या सुमारे 35-40 वर्षापूर्वी निश्चित केलेले त्या रद्द केल्या पाहिजेत. अशा पद्धतीच्या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. जुन्या पेन्शनच्या संबंधानं आमचे अध्यक्ष आपणाशी बोलून गेलेले आहेत. या व अशा अनेक मागण्या ज्या सहजासहजी सुटू शकणार आहेत. समान काम समान दाम हा नैसर्गिक न्याय तत्व आहे. ह्या नैसर्गिक न्याय तत्वाला पायदळी तुडवून सरकारनं एकाच पदावरती एकाच तारखेला नियुक्त झालेल्या शिक्षकांपैकी फक्त 33% लोकांनाच वेतन श्रेणी देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. आणि त्याच्या विरोधात काही शिक्षक जेव्हा हायकोर्टात जातात त्यावेळेला समान काम समान दाम या नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन झालं अशा पद्धतीचा रिमार्क देऊन हायकोर्टातून त्यांना न्याय दिला जातोय. जर मग कोर्टाचा निर्णय समान काम समान दाम